पाचा दामाचा घोंगडा नेशेन वरली ते मोठ सेविन गे बाई कामारे कामारे कामारी होईन त्या गोपाळाचे घर रिगीन बाई तयाचा उंबरा उसेसा करेन वरले तीर धार सारी नगे बाई कामारे 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 होईन त्या गोपाळाचे घर रिगीन बाई ज्ञानदेव निवृत्ती पुसतीन वर्म निवृत्ती ज्ञानदेव पुसतीन वर्म तयाची कामीन होईन गी बाई कामारी 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 होईन त्या गोपाळाचे घर रिगीन बाई पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत जिया चरण संत जिया दुसरे चरण संत चंद्रपुराणे कथेचा विस्तार कथेचा विस्तार चंद्रपुराणे कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेथी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला पावन झालो जरा करुणा पवन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक सेवक झाला सेवक झाला तेरे लागी सेवक झाला तेरे लागी सेवक झालो तेरे लागी सेवक झालो तुमच्या नावाने निज चरणात
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावर न करावा वेरो सेवक स्वामी तुकया शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा काय व्हावे उतराई प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा सद्गुरु रायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होत राये त्यांचे चरण माझे डोई माझे मजदा कविले जन्म मरण चुकविले श्याम पावला हा खून पाटील पाया ठेवून काय होत राये त्यांचे चरण माझे डोई सद्गुरु श्यामनाथ महाराज सद्गुरु श्रीराम महाराज सद्गुरुदास महाराज सद्गुरुदास महाराज की चला पाचा दामाचा गोंगडाने सेन उरले ते मोठ सेविन के बाई कामारे 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 होईन त्या गोपाळाचे घर रेगीन बाई हे वांगान वांगान जे करत ती बंद करा म्हणजे इको बसलेल्या माणसाला काही कळत नाही ती उगा आपल्या तोंडाकडे बघतात काय चाललंय काय की स्पष्ट कळलं पाहिजे या शिट्टी हाणून देऊ नका माझं वय आता शिट्टी हाणायचं राहिलं नाही यालाच म्हणतात बापू जातेगावचे बापू नकटीच्या लग्नाला 17 यज्ञ या पुण्यनगरीमध्ये श्री क्षेत्र सद्गुरु श्यामनाथ महाराज गुरुपीठ श्री क्षेत्र सामनगाव या ठिकाणी गुरुवर्य सद्गुरु नरहरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
गुरुवर्य परमपूजनीय सद्गुरू रावजी पाटील महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य सद्गुरू आत्माराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य सद्गुरू श्रीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य परमपूजनीय सद्गुरू दास महाराज मालक यांच्या 12व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यातली ही आजची 5व्या दिवसाची सकाळची चिंतनाची सेवा. विठ्ठला गुरुवर्य परमपूजनीय सद्गुरू रामदास काका महाराज यांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य सद्गुरू गिरीधर बापू महाराज यांच्याही आशीर्वादाने, गुरुवर्य परमपूजनीय शांती ब्रह्म ज्यांनी या श्री सद्गुरू श्यामनाथ महाराजाच्या फडाची पताका उभ्या महाराष्ट्रात प्रचार करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर गुरुवर्य सद्गुरू धर्मराज दादा महाराजांनी यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह जे आपल्या दादा आपल्या उद्धाराचं काम करतात आणि रवी महाराज रवी अण्णा आपल्या पोटाचं काम करतात. विठ्ठला या परंपरेचं जरी पारायण जरी केलं तरी आपला उद्धार होईल तुमचा आणि माझा. इतकी परंपरा ही श्रेष्ठ आहे. गुरुवर्य परमपूजनीय मेघराज महाराज, आपले प्रज्वल बाबा भाऊ महाराज, हे सत्पुरुष महात्मे आहे सगळेजण बरं का. आणि धडाडीने काम करणारे आमच्या श्री हरिभक्तीपरायण माईसाहेब महाराज बरं का. आता कसं नाव घेऊन कसं नाही जमायचं तर आता तुमच्या राज्यात आम्हाला राहायचं आहे, नाव तर घेतलंच पाहिजे ना. म्हणून करता त्यांच्या सुद्धा सहकार्याने हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली 5व्या दिवसाची चिंतनाची सेवा आहे. मला 5वा दिवस का दिला असन बापूनी यांनी मला काय माहिती नाही. 5लाच पूजलेला आहे म्हणून 5वा दिवस आहे. ध्यानात राहून द्या तुम्ही बरं का. पहिल्यापासूनच आहे ती. विशाल महाराज सप्ते 12 झाले पण माझे 13 कीर्तन झाली या सप्त्यात. 13 कीर्तन झाली. 1 वर्ष संध्याकाळचा बाबाच आला नाही, गैरहजर राहिला. मग यांनी ठरविलं म्हणले दुसरा तिसरा आणण्यापेक्षा आपली टिप्पणी आहे ना म्हणले हजर. घोटाळा कोणाचा झाला की आम्हाला फोन असतो. एखादा बाबा यायचं नसलं की येता का महाराज, येऊ बाबा, कशाला नाही म्हणायचं. एकदा तर काय झालं, आम्ही तिकडं पाथर्डी तालुक्यात कीर्तनाला गेलो. तिथं महिलाचं कीर्तन होतं ज्ञानेश्वरीबाईचं बापू. आणि माणसं म्हणले ज्ञानेश्वरीबाई यायची, ज्ञानेश्वरीबाई यायची, ज्ञानेश्वरीबाई. ज्ञानेश्वरीबाई आलीच नाही. म्हणलं नका ज्ञानेश्वरीबाई ये ना, पण गाती आला ना म्हणलं. म्हणून मला सांगायचं काय लक्षात ठेवा, सप्ते 12 झाले पण माझे कीर्तन 13 झाले. विठ्ठला अरे इतकी सेवा केली पाहिजे. आमचे श्री गुरु कासार महाराज सांगायचे आपली निष्ठा असली पाहिजे श्री गुरुवर इतकी. अरे सामनगाव कोण वारा जरी आला तरी त्याला सुद्धा दंडवत आपण घातलं पाहिजे. इतकी निष्ठा आपली असली पाहिजे. म्हणून तीच निष्ठा आमच्या परंपरेने सांभाळली. म्हणून ही सेवा त्यांनी काहीतरी केलं म्हणून हे माझ्या पदरात आलेलं फळ आहे. विठ्ठला त्यांनी सेवा केली आणि मला ओढा ओढला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका मले
केली आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला. या प्रत्येक सामनगावामध्ये हो, पहिली जर दिंडी जर कोणी जर आणली असेल तर आमच्या कासार महाराजांनी आणली. श्रीराम महाराजाच्या पुण्यतिथीला दिंडी. आणि मग आता गुरुवारी काका महाराजांच्या आज्ञेने आता मालकाच्या पुण्यतिथीला झाली. नाहीतर पहिली श्रीराम महाराजाच्या पुण्यतिथीला दिंडी. आणि श्रीराम महाराजाची पुण्यतिथी टिकवायचं जर काम जर कोणी केलं असेल तर यांची पंगत असायची बघा, त्या वैद्यकिनीवाल्याची आणि लिंबा गणेश ती मुळूक त्यांची असं वरण भाकरीची पंगत माझ्या चांगलं ध्यानात आहे. म्हणून करता मग महाराजांनी मालकाने म्हणायचं, कासार बुवा लय मोठे माणसं आणि जाऊ नका. म्हणायचे येतेत, मी त्याला काय करू, काय येतेत. पण महाराज आज बघा, महाराज आमच्या गुरुवर्य दादा महाराजांनी हात दिली आणि या समाजाला वर हात करून सांगितलं, या रे लहान थोर भरती नारी ग, करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे लहान थोर भरती नारी ग, करावा विचार न लगे चिंता लगे चिंता कोणाची. यारे लहान थोर शांती भलती नारी नर, करावा विचार लगे चिंता कोणाची. ओझ्याच्याला कृष्णा नाव्याकडे जा. इथं काका महाराज हजर आहेत. त्यांना माहिती गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य होते, आमच्या संस्थेचे शिक्षक. बुवा म्हणायचे, ते जर असते तर म्हणले असते, भोंड्या इडी हळद. हो तुम्ही बघा, तत्व आहे, तत्वाला खूप किंमत आहे. म्हणून तर बाकीकडले मृदंग जे आहेत ते मृदंगाचार्य उघडेच वाजवित. पण आमच्या इथं संस्थानावर गवसण्यात पकवा झाला. हो, वारकऱ्यात सुद्धा संस्थेमध्ये सुद्धा गवसणी असते पकवा झाला. हो, आमच्या वारकऱ्यात तर टाळाला सुद्धा गादी. हो, याला किंमत ही. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठला अवघा भांडवल, विठ्ठल बोला विठ्ठल. महाराज म्हणतात या सगळ्या जणाला हाका मारली. म्हणून तर हा 12वा उत्सव आहे, तपपूर्ती सोहळा. 12 या शब्दाला आपल्या संप्रदायामध्ये किंमत आहे. महाराज म्हणतात, तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्ती, तुझ विना हेत कोण सांगे. कोणतीही गोष्ट तपश्चर्येने केली की ती फळ दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट असून दे. एका माणसाचा नियम होता. हो, काय नियम होता, तो रोज स्वच्छला गेल्यानंतर एका झाडाला पाणी वाचायचा, पाणी राहिलेलं झाडाला वाचायचा. तिथं भूत होत, त्याने 12 वर्ष तिथं पाणी ओतलं. ओतल्यानंतर ते प्रसन्न झालं आणि प्रसन्न झाल्यानंतर कृष्णा महाराज त्याच्याकडे आलं. म्हणजे मला काम सांग काय आहे ती बोलून चालून भूतच ना. एका मिनिटात काम व्हायचं. कोणती गोष्ट सांगितली एका मिनिटात व्हायचं. हो, उडीत काढायला जा असं जा म्हणूस तर लगेच करूनच घेऊन यायचं. एका मिनिटात व्हायचं. असा एक सद्ग्रस्त खोत महाराजासारखा त्याला भेटला. म्हणजे कार्य म्हणले
सामनगावच्या सप्त्यात तर चांगला ताजा तवाना होता. आता का सुकला? तो मला म्हणला एक भूत माझ्या माग लागले आणि ते मला म्हणतं काम सांग नाही तर तुला खाऊन टाकीन. म्हणजे त्याला एकच काम दे, दारामध्ये एक खांब राहू आणि त्याला सांगायचं वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. जोपर्यंत मी खाली उतरत नाही म्हणे तोपर्यंत उतरायचंच नाही. ते म्हणला आपल्याला गुरु भेटला आता. मला सांगायचं काय लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट तपश्चर्याशिवाय होत नाही. कोणतीही गोष्ट करा पण ते तप एकदा झालं तिचं की ते फळ देत. तपाचे समर्थ तपिला मूग तपाचे समर्थ तपिला मूक तपाचे समर्थ तपिला मूग तपाचे समर्थ तपिला मूग तपाचे समर्थ तपिला मूग तपाचे समर्थ तपिला मूग तपाचे समर्थ सांगितलं तपाचे अमुक तपाचे सामर्थ्य तपिला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. ज्ञानोबा हरिपटामध्ये बोलतात. हो, म्हणून महाराज म्हणतात तपेला किंमत आहे, म्हणून तपपूर्ती सोहळा आहे. म्हणून या तपपूर्ती सोहळ्यातली ही आजची 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल महाराज सांगतात बोलत असताना ज्ञानोबराय बोलत असताना ज्ञानोबराय बोलतात या अभंगामध्ये. काय बोलतात? पाचा दामाचा घोंगडा नेसेन. 5व्या दिवसाची सेवा आहे म्हणून पाचा दामाचा आहे बरं का. कृष्णा महाराज, कृष्णा महाराजाची तक्रार असते माझ्याकडे. महाराज ओळखीचा आहे पण अभंग परिचयाचा आहे. ती मला म्हणत असते मालक की तुम्हाला कधी चांगलं येतच नाही कधी. त्यांची तक्रार असते माझ्यापाशी. महाराज बोलतात हे कशामुळे मिळेल हुशार आहे म्हणून नाही, पण महाराजांच्या सेवेमध्ये आपली सेवा काहीतरी नवीन ऐकायला आपल्याला सुद्धा मिळलं पाहिजे आणि काहीतरी आपली ही सेवा झाली पाहिजे म्हणून ही सेवा आहे. विठ्ठला ज्ञानोबा देवा संग नातं जोडतात. हो, नातं जोडत असताना नात्यामध्ये तुटी नसली पाहिजे. हो, ज्ञानोबराय नातं जोडीत असताना हो देवाची पत्नी व्हायचं म्हणतात बर का. आता देवाची पत्नी होणं म्हणजे इतकं सोपं नाही. प्रत्येक नात्यामध्ये बदली कामगार चालतो. प्रत्येक नात्यामध्ये बदली कामगार चालतो. भक्तराज महाराज बर का. पण पती पत्नीच्या नात्यामध्ये बदली कामगार जमत नाही. कसा जमत नाही त्याचं चिंतन करू. जरा भजन करा विठ्ठला. एक ग्रस्त एका गावामध्ये राहत होता. राहत असताना सुखाने नांदायचा, व्यवस्थित राहायचा, चांगलं त्याचं चाललं होतं. चालत असताना हो एके दिवशी त्याची आई वारली. आई वारल्यानंतर हो
उग बोंबलायचं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, भिकारी तिन्ही जगाचा आई विना हो. उग बोंबलायचं. आई 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 करायचं. हो. त्याच्या गावातल्या त्याच्या आईच्या वयाच्या शिवी नाही बर का, सुट्ट सुट्ट बोललोय. त्याच्या आईच्या वयाच्या 22 म्हाताऱ्या एकत्र आल्या आणि त्या सगळ्या 22 म्हाताऱ्याचा मोर्चा याच्याकडे गेला. याच्याकडे गेल्यानंतर ते म्हणले, त्या जशा जशा म्हाताऱ्या जवळ येत्या तशा तशा मोठ्याने राहिल्या. आई आई रडू नको म्हणली, आम्ही आलोत ना आता. तुझी आई ना आम्ही संगत महाराजांच्या पुण्यतिथीला जायचो, भांडाऱ्याला जायचो, हो, कार्तिकीच्या दिंडीत चालायचो, हो, इतका परमार्थ केला. भरपूर सामनगावला जायचो, सेवा करायचो महाराजाची. तिथे जाऊन गेल्यानंतर तो रडू नको, आई कुठे आई कुठे आई कुठे आई कुठे. तो म्हणला, हो 5-6 दिवस तो जेवलंच नाही. हो, एवढ्या म्हाताऱ्या भेटल्यानंतर ते म्हणला, हो आता कुठे आई. म्हणले, आम्ही तुझ्या आईच्या वयाच्यात. एक आई गेली तर 22 आया आल्या. हो, सुटलं त्याचं उपोषण. हो, 10-5 भाकरीचा मुडदा पाडला त्यांनी. 10-5 वर्षांनी पुन्हा त्याची बहीण वारली. बोंबलाय लागलं. हो, राखी पौर्णिमेला कोण राखी बांधीन. त्या गावातल्या 42 तायड्या आणि एकटाच भावड्या. 42 तायड्या आणि एकटाच भावड्या. म्हणजे राखी पौर्णिमेला राख्या, हो 2-2 हाताला, राहिल्या साईला पायाला बांधू. म्हणजे दिवाळीला करदुडा, म्हणजे त्याचा तर वळू कासरा बांधू एखादा गावातला वळू. किती कमी सुटलो उपोषण, राहिलं नाही. पण नाही त्याच्याच घरावर संकट यावं सारखं. पण मला माझ्या अभंगाकडे जायचं आहे. 10-5 वर्षांनी 4-2 वर्षे होतंय का नाही, त्याची बायकोच मिली. खोत महाराजाला 30 वर्ष झालं. मला सुद्धा 5 वर्षे झाली. वाट बघत बसलं. असं गावाकडे बघायचं, लांब फुफुटा उधळायचा. त्याला वाटायचं कोणीतरी आलंय 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 आलंय. जवळ आलं तर वाळूचा ट्रॅक्टर. त्याला वाटायचं कोणीतरी येईन आणि म्हणीन, तुमची मिली ना, मी आहे ना, असं कोणीतरी म्हणीन. त्याला असं वाटायचं. पण जाग्यावर मिलं. वाट बघून जाग्यावर मिलं. पण कुणी सुद्धा तिकडं आलं का आलं नाही. त्याच्यामध्ये बदली कामगार चालत नाही. मग महाराजांना वाटलं, ज्ञानोबरायला वाटलं, सर्व साधू संतांनी देवासंग सर्व नाते जोडले. हो, अरे तुकोबराय तर थांबलंच नाही. तुकोबराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू चुलता, कृष्ण माझा, बंधू चुलता, कृष्ण माझा, बंधू चुलता,
सांगितलं कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा हो कृष्ण माझी माता आहे, कृष्ण माझा पिता आहे. पण हे नाते जरी असले तरी या नात्यामध्ये तडजोड आहे, पण पती पत्नीच्या नात्यामध्ये तडजोड नाही बर का. म्हणून तर ज्ञानोबाला वाटलं की माझं नातं देवासंग जोडायचं, दुसरा बघायचाच नाही कुणी. कारण की जगाच्या पाठीवर सुंदर सावळा याच्यासारखा कोणी सुद्धा नाही. हो पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते, रत्न तिळ भाकती प्रभा. हो महाराज म्हणतात याच्यासारखा सुंदर कोणी नाही. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवनिया, असा सुंदर कोणी सुद्धा नाही बर का. तुझी आणि जळी कोटी चंद्र प्रकाश, कमाल नयन हाचे वदन हाचे, कमाल नयन हास्य वदन हाचे. तुझी आणि जळी कोटी चंद्र प्रकाश, कमाल नयन हाचे वदन हाचे, कमाल नयन हाचे वदन हाचे. वाह मास्टर वाह, मेरी उमर तुमको लगा दो. मनातलं प्रमाण सांगितलं पाहिजे. हो महाराज म्हणतात तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयना हसे वदना हसे. कोटी चंद्राचं आणि कोटी सूर्याचं तेज आहे, त्याच्यापेक्षा मला दुसरा बघायचा नव्हता. म्हणून बघायचा नसल्यामुळं तो जे करीन त्याला कसं मला ठेवायचंय तसा ठेवीन. मी फाटक तुटक त्याच्याच नावाने नेसन, पण त्याचीच होईल अभंगाच्या पाचदा माझा घोंगडाने सेन, पाचदा माझा घोंगडाने सेन, पाचदा माझा घोंगडाने सेन, घोंगडाने सेन. पाचदा माझा घोंगडाने सेन, पाचदा माझा घोंगडाने सेन, पाचदा माझा घोंगडाने सेन, घोंगडाने सेन. उरले ते मोठ जे बिनगे बाईने, उरले ते मोठ जे बिनगे बाईने, कामारी 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 भोईन, कामारी 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 भोवीन. उरले ते उरले ते कामारी 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 होईना. पाचदा माझा घोंगडाने सेन, पाचदा माझा घोंगडाने सेन, उरले ते मोठ जेविनगे बाये, उरले ते मोठ जेविनगे बाये. घोंगडाने सेन, पाचदा घोंगडाने
पाचा दामाचा घोंगडा नेसेन, फाटक तुटक घालीन पण त्याच्यापाशी राहीन. हो, त्याच्यापाशी राहीन. हो, महाराज म्हणतात एकदा का तिथं बसलं हो की माघारी यायचं नाही. हाचनी माता न फिरे माघारे आणि बैसले शेजारी गोविंदाच्या. काय बसले हो, घर रिगे झाले पट्टरानी बरे, घर रिगे झाले पट्टरानी रे. घर रिगे झाले पट्टरानी बरे बरे, घर रिगे झाले पट्टरानी बरे 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 बरे. वरले सावळे परब्रह्म, वरले सावळे परब्रह्म, घररिगे झाले पट्टरानी बरे बरे बरे, घररिगे झाले पट्टरानी बरे. वरल्यानंतर हो घररिगे झाले पट्टरानी बरे आणि वरिले सावळे परब्रह्म. म्या त्याला स्वयंने वरलं, मी माझ्या मनाने वरलं त्याला. ज्ञानोबराया प्रत्येक इंद्रियाला सांगतात. कधी कधी ज्ञानोबराया बुद्धिमती मैत्रिणीला सांगतात, बुद्धीला सांगतात. काय सांगतात, योगी या दुर्लभ तो म्या देखीला. हो, साजनी बर का, साजनी म्हणजे बाई नाही बर का. हो, महाराज म्हणतात ज्ञानोबरायाचं जे काव्य जे आहे, ज्ञानोबरायाचे जे अभंग जे आहेत ते म्हणायला सुद्धा अवघड जातात. नीट शब्द बसत नाहीत, शब्द तुटतात. असे ज्ञानोबराय बोलत असताना ज्ञानोबराय जे बोलतात ते कसोटीचं बोलतात. आता सांगा, ज्ञानोबराय हे पुरुष आहेत आणि मग पुरुषामध्ये लग्न कसं होईल? कस काय नेमकं काय तुमचं कसं शास्त्र चालतं आमटे महाराज? महाराज म्हणतात ज्ञानोबरायजी बोलतात, ज्ञानोबरायजी बोलतात हे नाटकेचं बोलत नाही ना. नाटकात जसं हो पुरुष स्त्रीचं पार्ट घेतो पण ते नाटकापुरतं घेतो. नाटक संपलं की त्या पार्टाला किंमत काय नसती बापू. हो, काही सुद्धा किंमत नसती. मग ज्ञानोबरायाने काय नाटक केलं का? नाही. ज्ञानोबरायाचे पती होईन म्हणतात बर का, पत्नी होईन म्हणतात. हो, तुम्ही आम्ही जे बघतो ते शरीराच्या दृष्टिकोनातून बघतो बर का, शरीर संबंधाने बघतो, माणसाच्या भावनेने बघतो. पण ज्ञानोबराय म्हणतात मी पत्नी होईन म्हणजे आत्मतेच्या दृष्टीने होईन. हो, माझा जो आत्मा जो आहे तो त्याच्या ठिकाणी ठेवीन बर का. वरले सावळे परब्रह्म, मी त्याला वरलं. तुम्ही पहा, प्रत्येक गोष्ट जी आहे महिलाची, प्रत्येक गोष्ट ती फक्त पुरुषाकरताच आहे. आई आणि स्त्री जी आहे हो, आई आणि पत्नी हो, ती आधी पत्नी होती का आई होती? आधी कोण होती? पत्नी होती. पत्नी झाल्यावरच तिला काय अधिकार आहे? आई होण्याचा. बरोबर आहे ना पाटील? हो, आपल्या श्रेष्ठ पाटील आहेत वसंत पाटील. हो,
सेवेला खूप किंमत असते. एखादा जर इथं जर कोणी संगीतातला गाड्या अभ्यासक जर आला तर वसंत बापू आहेत. एखादा जर लय पाट्यावाला जर आला तर जातेगावकर बापू आहेत. प्रमाणाला प्रमाण आहे. एखादा जर लय चालीचा जर आला तर कृष्णा महाराज डांगे मास्तर आहेत. आणि एखादा जर लयच पकवाजा जर आला तर संदीप महाराज आहेतच, पण आता त्यांच्या हाताला जरा थोडस खी झालं. महाराज म्हणतात मी त्याला वरलं. हो. सगळ्यात गोष्ट जी आहे ना महावीर महाराज, वरण्याला खूप किंमत आहे. एकदा का हो माणूस काय म्हणतो लग्नामध्ये, तुम्ही काय ब्रह्मचारी का हीच मला कळणार अशी माझ्याकडे बघा. देत असताना काय म्हणतात हो, आजवर होती आजवर होती आता झाली. म्हणजे सगळी जबाबदारी बर का ब्रह्मदेव महाराज, सगळी जबाबदारी त्याच्यावर आली आता. आणि मग जबाबदारी आल्यानंतर मग त्याच्याकरता ती काय काय करते तुम्ही बघा. हो, पत्नीचा जो भाव आहे ना तो श्रेष्ठ आहे. पहा माझं बोलणं कसं आहे ती. हो, पत्नीचा जो भाव आहे ना तो श्रेष्ठ आहे. आता पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं जे केलं जातं ते याच्यासाठी केलं जातं. हो, पायाचे बोट तिचे पण जोडवे मालकाच्या नावाचे आहेत. हो, पायामध्ये जे पैंजण जे आहे पाय तिचेत पण पैंजण याच्या नावचं आहे. हो, हातामध्ये कंकण जे आहेत बांगड्या, हो हातात बांगड्या असतात का बांगडीत हात असावं कृष्णा महाराज. हो, मी कासाराई म्हणून सांगतो बर का. मालक उपस्थित आहेत म्हणून जास्ती बोलत नाही. पटांगणाला असतो तर आणि काही काही बोललो असतो, पण नको, ते परीक्षा घेणारे आहेत माझीच. मग कीर्तन झाल्यावर मार्क पडणार आहेत, किती पडली ती बघू पुन्हा. महाराज म्हणतात बांगडीत हात असला पाहिजे, हातात बांगड्या नको. बांगडीत काय असला पाहिजे, हात असला पाहिजे. पण आताच्या काळाला एका हातात घड्याळ आहे आणि दुसऱ्या हातात गोट आहेत. हो, गंगा भागीरथी का सवय तीच कळत नाही. पण ज्ञानोबराय बोलत असताना म्हणतात हात जरी माझा जरी असला तरी बांगड्या मात्र त्याच्या नावच्या आहेत. हो, गळा इथं जरी असला तरी गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या नावचं आहे. नाक जरी तिचं जरी असलं तरी नाकातली नथनी त्याच्या नावची आहे. कान जरी तिचा जरी असला तरी कानातले जे फुलं आहेत त्याच्या नावाचे आहेत. हो, तुम्ही बघा ज्या बाईच्या कानात साखळ्या आहेत ती बाई अशी डवलतच चलते. नेमकं बापू कीर्तन कोणाचं आहे? धनेगावच्या महाराजाचं कीर्तन. डोकं जरी तिथं जरी असलं तरी केस मात्र याच्या नावचे आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींनी म्या त्याला वरला आता. आणि मग वरल्यानंतर हो आता कसं राहायचं? कमारी 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 ओऊन कमारी 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 ओऊन कमारी 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 ओऊन कमारी 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 ओऊन कमारी
गोपाळाचे घरी रे गेन बाई या गोपाळाचे घरी रे गेन गो बाई या गोपाळाचे घरी रे गेन बाई या गोपाळाचे घरी ज्ञानोबराय बोलतात कामारे 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 होईन त्या गोपाळाचे घर रेगेन बाई. हो गुरुवर्य काका महाराज पकवाजाला सांगतात असं तसं ते मूलभूत पकवाजेत आमचे. आम्ही भाग्यवान आहोत त्यांनी वाजवलेलं आम्ही बघितलं ऐकलं बर का. महाराज म्हणतात हो मी त्याचं घर रिगण एकदा का बसले नंतर हे सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात एकदा का भक्त प्रतिव्रता बनली ना हो पती वाचित हो विठ्ठला ज्ञानोबराय बोलतात हो जे पतिव्रता स्त्री आहे ना तिचं हृदय पती वाचून परसे बर का. तिचं जे हृदय जे आहे ना दुसऱ्याला स्वीकारित नाही. तसं आपलं सुद्धा जे काम जे आहे ना आपण सुद्धा हो दुसऱ्याला वरलं नाही पाहिजे. हो आपण सुद्धा दुसऱ्याला वरलं नाही पाहिजे. मी कीर्तनाला गेल्यानंतर बरेचसे माणसं आम्हाला म्हणत असतात नेमके कुठाले तुम्ही काय गावाचा परिचय जाम द्या तिकडे पण विचारित असतात की तुम्ही कुठं शिकले तुम्ही काय झाले. तर मी आदराने आणि अतिशय स्वाभिमानाने सांगत असतो हो बरीचसे माणसं हो चांगलं झाल्यानंतर आपल्यावर पगडा टाकायला बघतात बरं का. बरीचसे माणसं आपल्यावर पगडा टाकायला बघतात पण पगडा टाकून देत जात जाऊ नका. स्वाभिमानाने सांगत जात जा. मी स्वाभिमानाने सांगत असतो मी सद्गुरू श्यामनाथ महाराजाच्या परंपरेचा शिष्य आहे आणि जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. आणि ही परंपरा जर कोणापासून जर आली तर कासार महाराजांनी ही वाट दाखवली. महाराज म्हणतात हो मला त्यांनी वाट दाखवली हो. मग काय झालं बर का मी त्यांचं घर रिगले. आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे हो गुरुवर्य सद्गुरू श्रीराम महाराजाची सेवा गुरुवर्य कासार महाराजांनी इतकी एकनिष्ठेने केली की महाराज हो जातेगावकर बापू म्हणत असतात हो सामनगावचे खरे प्रचारक जर कोण जर असतील तर कासार महाराज आणि ती काय त्याच नाव ती पोतराज नाही का पोतरा हा सुखदेव साठी काय महाराज गीतं गायले महाराज त्या माणसाने गुरुवरी दास महाराजावर हो. काही काही माणसाची जी क्रांती जी आहे ती श्रेष्ठ ठरती हो. जसे महाराज ही मांडी आळी घालायला जशी काका महाराजाची क्रांती श्रेष्ठ ठरली बर का हो. महाराज म्हणतात जयाने घातली मुक्तीचे गवादी आणि मिळविले मांदे वैष्णवांचे. हे सर्व समाज एकत्र करण्याला काका महाराज जसे कारणीभूत ठरले ना तसं महाराज म्हणतात मी एकदा का त्यांचं घर रिगले. इथं आल्यानंतर इथं आलेल्या माणसाने कामच केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने काहीतरी काम केलं पाहिजे. काय काम केलं पाहिजे काय काय पंक्तीला चला म्हणले की जवळ येते तर कीर्तनाला म्हणले की चिचा गाठते. काका महाराजांनी तरी माणसं गोळा करून आणली चला कीर्तनाला चला कीर्तन खातीत की तिकडेच पडत येत. म्हणून तर आम्ही म्हणत असतो हो शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात बुंदी खाल्ली की धुंदी येते. त्यामुळे डोळा उघडतच ना त्याला कीर्तना जेव जेव. काहीतरी कामाला किंमत आहे. इथं आल्यानंतर काय काय काम केलं पाहिजे हो. इथं आल्यानंतर कामाला किंमत आहे. आपल्या इथला तो झाडूवाला ना बाबू महाराज हो तो सुद्धा श्रेष्ठ आहे महाराज हो. कारण की इथला साफसफाई करणारा माणूस जे भांडे घासतात ते सुद्धा माणसं श्रेष्ठ आहेत. जे चोपदार करतात ते सुद्धा काम श्रेष्ठ आहे. मग आपण आल्यानंतर भजन केलं म्हणून काय झालं तर
ही सेवा आहे, मी काम करेन म्हणतात बरं का. मी त्याचं घर विकलं. हो, घर विकल्यानंतर हो कसं नांदायचं ते तिने ठरवलं पाहिजे, कसं नांदायचं ते. हो, महाराजांना जर विचारलं हो तर तुकोबराय मी म्हणतात, नांदेत या घरी दैवत पंढरीची. एखाद्या जर महिलाला जर विचारलं तुम्ही या घरात काय करतात हो तर ते म्हणत असते मी या घरामध्ये नांदते. बर का, नांदणे हा शब्द महिलाकडे आहे. आणि पुरुषाला जर विचारलं तेच तू या घरामध्ये काय करतो तर तो म्हणत असतो मी या घरात राहतो. त्याच्याकडे अहंकार आहे. हो, म्हणून तर महाराज म्हणतात जी स्त्रीच्या भूमिकेतून जी बोललेलं जी गोष्ट जी असते तुम्ही पहा, स्त्री जी बोलती ती बोलत असताना कधी बोलती व विशाल महाराजांना सण अनुभवाने काय येईन, काय काळजी करू नका. ती बोलत असताना कृष्णाला आला आता म्हणून तर सप्त्याला आला. मग ती बोलत असताना कधी बोलती, आमचे श्री गुरु मारुती बाबा सांगत असतात हो बायको जरी केली तरी बायकोच्या 3 अवस्था होत्या, चंद्रमुखी, सूर्यमुखी, ज्वालामुखी. पहिले 2 वर्षे लग्नाचे चंद्रमुखी, हा म्हणूनच चाललंय, पहिले 2 वर्षे लग्नाचे चंद्रमुखी असते. ती म्हणत असते चहा घेता का, कॉफी घेता का, बदामाचा शिरा घेता का, कांद्याचे पोहे घेता का, माझा जीव घेता. याला म्हणायचं चंद्रमुखी. एकदा का घरात पाळणा हल्ला. पूर्वीच्या काळामध्ये 36 खानाचे माळवदाचे वाडे असायचे. माळवदाच्या वाड्याला ढाळज असायचे. ढाळजाला पाळणा असायचा. तो पाळणा कर कर कुर कुर करायचा. ती पाळणा गेला, खाटाला झोळी आली, खाटाची झोळी बंद झाली. आता पाळणा आला, तो पाळणा तिथंच असा हलतो. असा पाळणा हल्ला की बाई बिघडली. हो, तुम्ही बघा मास्तर, गाव जवळ आलं की बैल येड्यानी करतात. गाव जवळ आलं की बैल येड्यानी करतात. लेकरं झाले की बाया येड्यानी करतात. आणि कीर्तनकार ओळखीचा असला की टाळ करीन पकवाजे येड्यानी करतात. म्हणून तर वेगळा अभंग काढला, कोणाला चान्सच नको. अख्ख 5 वर्ष हाणायचे म्हणून तर कोणाला खाऊनच देत नाही. सूर्यमुखी, त्याचा आवाज कमी होत असतो, याचा नाही बरं का. त्याचा आवाज कमी होतो. आंघोळ करून येतो, बैठकीत बसतो, गंध उगळतो, 2-3 बाऱ्या म्हणतो चहा झाला का, चहा झाला का, चहा झाला का, चहा झाला का. आतून म्हणते दम निघत नाही का आता. याला म्हणायचं सूर्यमुखी. नंबर 3 ऐका. जावा मठावर, सामनगावला जावा, सप्ताह चालू आहे सप्ताह. तू काय आदल्या जन्मी काय नाग होता का नाग, सदा कदा घरातच बसतो. ती त्याला म्हणते तू काय गूस होती का गूस, सारखी उकरीतच राहती. म्हातारपणी माणसं एकामेकाला नीट बोलत अजिबात नाहीत. महाराज म्हणतात तसं मी एकदा का त्याला वरल्यानंतर म्या म्हातार वरलं. मग आता काय करायचंय, कसं राहायचंय, कसं तुला ठेवायचंय तसं ठू. काय करायचंय ते संत महात्मे सुद्धा देवाला म्हणतात. तुझं वाटे आता ते करी अनंता, आणि तुका म्हणे संता लाज माझी. काय महाराज शक्ती आहे तुकोबरायाची. हो, या जगामध्ये 2 महाराजा, एक पत्नी झाली आणि एक माता झाली.
पहिली जी पत्नी जी आहे तुकोबरायाची पत्नी जिजाऊ आई साहेब, हो किती महाराज त्यांच्याकडे पुरुषत्व होत. महाराज या समाजाला जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा दिला. याच्यामध्ये जर काही जर ताकद जर असन तर जिजाऊ आई साहेबाचा मोठा हक्क आहे महाराज याच्यामध्ये. कस काय महाराज तुम्ही असं म्हणता? कारण की तुकोबरायाला भाकरी घातली म्हणून आई साहेबांनी भाकरी घातल्या म्हणूनच त्यांच्या मुखातून गाथेचे महाराज शब्द आले. हे शब्द नव्हते देख ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे शब्द म्हणजे महाराज एका एका शब्दामध्ये ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गाठी ना, भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमठी. महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. महाराज काय रत्न दिलेत आई साहेबांनी. हो काय ताकद जर होती तर ह्याच्यामध्ये पत्नीत्वाची ताकद होती. म्हणून तर ज्ञानोबरायाला वाटलं की दुसऱ्या तिसऱ्याची बायको नको व्हायचं, एक कोणता तरी असला पाहिजे. म्हणून भक्त प्रतिव्रता बनवा, भक्त प्रतिव्रता. हो आपल्याला सुद्धा इथं आल्यानंतर हो गुरुवर्य दादा महाराजांनी सेवा सांगितलेली आहे. काय सेवा जर असन हो तर तन मन धनाने सेवा करायची. हो जर आता जर आल्यानंतर नामदेव बापू सप्त्याला आल्यानंतर गावाकडे जर गेलं हो तर विचारलं जर कोणी हो कुठे गेलती म्हणले गुरुवर्य सद्गुरु दास महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये गेलतो. बरोबर खरे. आणि काय पावती फिवती गेलेली शिकाय पौस पावती आहे का नाही? काय आहे का नाही तुमच्यापाशी? काय पुरावा आहे का नाही? लगेच त्याला म्हणायचं संभाजी तात्यापाशी गेलतो ही पावती फाडली. ही पावती असली पाहिजे. तुम्ही म्हणता असता आम्हाला सांगता तुमच्यापाशी आहे का? कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. आपल्यापाशी असलं पाहिजे, ध्यानात राहून द्या. महाराज म्हणतात एकदा वरलं एकदा का वाट सापडली हो सांडो या संसाराचे वाट बर का. येणे मज भोगविला खाणी नसता छंद दाविला मनी. नाडिलो मी माझी भ्रमणी झाली या उडी विटंबना. हो माझी विटंबना या संसाराने केली महाराज सांगतात. म्हणून करता मी त्याला वरलं. आता वरल्यामुळं आता मात्र पुन्हा महागारी फिरणार नाही. हो बैसले शेजारे गोविंदाच्या हो घर गे झाले पट्टराने बरे आणि वरिले सावळे परब्रह्म कामारे 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 होईन त्या गोपाळाचे घर रेगेन बाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई पुंडली सद्गुरूच्या मनात
राहिल्यानंतर तयाचा उंबरा ओशेचा करेन बर का, त्या उंबऱ्याला देऊन मी राहीन. हो महाराज म्हणतात, हो तुझे द्वारीचा कुतरा नको मोकलू दातारा. हो एकदा का तुमच्या दारात आल्यानंतर हो माझी ही करा तुम्ही, हो मोकलून देऊ नका महाराज म्हणतात. आणि हे झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर मी मात्र तयाची कामिना होईन अभंगाच्या शेवटच्या चरणात. निवृत्ती ज्ञान देवा पुसतील वर्मा, ज्ञानदेवा निवृत्ती राया पुसतील वर्मा, ज्ञानदेवा निवृत्ती पुसतील वर्मा, ज्ञानदेवा निवृत्ती पुसतील ज्ञानदेवा निवृत्ती पुसतील वर्मा, ज्ञानदेवा निवृत्ती पुसतील वर्मा, पुसतील वर्मा, ज्ञानदेवा निवृत्ती पुसतील वर्मा. त्यासे कामिना पुनरे गे बाये, त्यासे कामिने होईन गे बाई, कामारे कामारी कामारी होईन, कामारे कामारी कामारी होईन, त्यासे कामिने होईन गे बाई, कामारी 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 होईन, कामारी 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 होईन. हे कामारी 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 होईन, कामारी कामारी कामारे होईन, कामारी 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 होईन, कामारी कामारी होईन. या गोपाळाच्या घरी रे गे नगे बाई, या गोपाळाच्या घरी रे गे नगे बाई, कामारी कामारी कामारे होईन, कामारी कामारे हो कामारे होईन. ज्ञानदेव निवृत्ती पुसतीन वर्म, तयाचे कामिने होईन गे बाई, कामारे 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 होईन, त्या गोपाळाचे घर रेगीन बाई. ज्ञानोबराय बोलत असताना या अभंगामध्ये मधुरा भाव बोलतात, आपल्या मधुर भावनातून बोलतात. हो ज्ञानोबरायाची ही जी भावना जी आहे, हा जो या अभंगातला भाव आहे, ज्ञानोबराय म्हणतात सगळा जो भाव जो आहे ना माझा, हो सगळं जे केलं ना मी, हे सगळं जे केलं जे आहे ते फक्त माझ्या देवासाठी श्री गुरु करता केलं. हो म्हणून करता इथं सुद्धा आपल्याला तीच सेवा करायची. हो आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे, आम्हाला काही आलं नाही, फक्त सामनगावच्या महाराजावर श्रद्धा ठेवायला आलं, दुसरं काही सुद्धा आम्हाला आलं नाही. आम्ही सुद्धा तेच सांगतो. माझ्या म्हणत असे
आम्हाला म्हणत असते तुमच्यापेक्षा बाबा लय मोठा झाली, कुणी गाडी घेतली, कुणी माडी बांधली. आमचं तर असं झालं, गाडी नाही, घोडी नाही, बाई नाही, माडी बी नाही, काहीच नाही. पण तरी सुद्धा ही जर ताकद जर कोणाची जर असेल तर आमच्या महाराजाची ताकद आहे ही, बरं का. हो, म्हणून करता या सत्पुरुष महात्म्यांनी या परंपरेने आमच्या परंपरेला सांभाळलं, बरं का. हो, म्हणून करता आज सुद्धा हो जोपर्यंत गुरुवर्य दास महाराज होते तोपर्यंत भाऊच्या पुण्यतिथीला यायचे, बरं का. येणार म्हणजे येणार. ते वार्षिक पत्रिकेमध्ये नोंदच असायची कासारभाऊच्या पुण्यतिथीला जाणे, कासारभाऊच्या. हो, कासारभाऊ असं नोंदच असायची त्या याच्यात वार्षिक. आता सुद्धा श्री गुरु दादा महाराजाचंच कीर्तन आहे. हो, आणि काकांनी सुद्धा बरेच वर्ष काका सुद्धा आले, काका बापू यायचे. म्हणून करता आता गुरुवर्य दादा महाराज त्यांच्याकडेच कीर्तन, बरं का. हो, माईचं कीर्तन मात्र गावातल्या सापच्यात, आमच्या तिथं नाही. म्हणून महाराज म्हणतात हो यांचं जे आहे ही आमची सेवा आहे. देवा ही माझी मिरासी, ठाव तुझी पायापासी, याचा धरीन अभिमान, करीना पुले जतन. जुनाट हे माझी सेवा, 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 जुनाट हे माझी सेवा. महाराज म्हणतात तुका म्हणे देवा, जुनाट ही माझी सेवा. म्हणून करता महाराज म्हणतात मी मात्र त्याचं घर निघले, आता हा नियम महागारी फिरणार नाही. म्हणून महाराज ज्ञानोबराया बोलतात, ज्ञानोबराया जे बोलतात ते एकदम वेदांताच्या कसोटीवरचं बोलतात, बरं का. ज्ञानोबरायाच्या अभंगाचा सहारा घेऊन या अभंगावर चिंतन मांडायचा प्रयत्न केला. करविली तेशी कटकट, वाकडे का नीट, देव जाणे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नोहे अंग नोहे हा उपदेश, तुमचे बडबडलो शेष. म्हणून करता काय आसन ते त्यांचंच आहे, जे बरोबर आसन त्यांच्या आशीर्वादाचं आहे. म्हणून करता झालेली चिंतन रूपी शिवा गुरुवर्य सद्गुरू दास महाराजाच्या चरणी समर्पण करीत असताना हो गुरुवर्य मालकाला एकच मागायचं. काय मागायचं? हो, पपीला पोरगण बंट्याला पोरग ते होतच असतं, ते नका माग. मग काय मागितलं पाहिजे? हो, एकच मागितलं पाहिजे. काय मागायचं जर असन तर वेळोवेळा पुढच्या जन्म जरी भेटला, हो महाराज म्हणतात कुत्र्याचा जरी जन्म भेटला तरी व्हावे त्याचे द्वारे श्वान याते. हो, म्हणजे कुत्र्याच्या जरी येऊन जरी गेलं तरी संताच्या दारात दे. हो, तसं म्हणून करता म्हणजे का बरं तिथं दे? कारण की तेथे राम नाम होईन श्रवण आणि घडेन भोजन उच्चिष्टाचे. म्हणून करता काय मागायचं गुरुवर्य मालकाला? एकच मागायचं, आमच्या जन्मामध्ये या आम्ही या शरीराला आलोत ना, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरी, किंभोना येरझार चिरापडे. आम्ही आलेलो आहोत ना या शरीराला, मग आमच्या या शरीराकडून, आमच्या या जीवाकडून, आमच्या या मनुष्याच्या या योनीमध्ये तुमची सेवा आमच्याकडून घडावी. आणि हे कधी दे हेची मज घडो जन्मोजन्मांतरी, बरं का. हे पुढच्या जन्मात सुद्धा तुकोबरा इतके होते, अरे मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, बर का. मुनी भेले गर्भवासाला, पण तुकोबरा म्हणतात येहीन मी जन्म याजसाठी देवा, आणि तुझे चरण सेवा साधा. काय गर्भवतीचं दुःख असन ते होऊन दे, पण तुमची सेवा करण्याकरता पुढचा जन्म मनुष्याचाच भेटावा
आणि या सामनगावच्या परिसरातच भेटावा अशी मागणी करा आणि ही सेवा घडण. त्यावेळेस आपल्या जीवाचं कर्तव्य होईल. त्याच्याकरता ही झालेली चिंतनरूपी सेवा त्यांच्या चरणी समर्पण करीत असताना म्हणूनच आमच्या या परंपरेवर या सर्व सत्पुरुष महात्म्याचा आशीर्वाद आहे बरं का. हो, म्हणून तर ही वाट जर खरी जर कोणी दाखविली जर असन तर गुरुवर्य सद्गुरू श्रीराम महाराजांनी वाट दाखविली आमच्या परंपरेला बरं का. म्हणून तर हो मी बोलत असतो. म्हणून तर गुरुवर्य श्रीराम महाराजांचं मंदिर, गुरुवर्य कासार महाराज यांची मूर्ती, गुरु शिष्याचं मंदिर बांधायचं आम्हाला बरं का. कारण की श्रीराम महाराजांची जी शक्ती जी आहे ती आमच्या परंपरे श्रीराम अण्णामुळं तर परंपरा चालू झाली. हो, गुरुवर्य कासार महाराजाला जर त्यांनी उपदेशच जर केला जर नसता तर काय ह्याचा पारमार्थन काय ह्याचं काय झालं. ही शक्ती जर कोणाची जर असन तर महाराजांची आहे. म्हणून या परंपरेने पूर्ण परंपरेने या परंपरेवर कृपा केली. म्हणून तर दादाने पहिल्या दिवशी सांगितलं आमचं प्रमाण परंपरा त्याचे हा म्हणून करता. आता नको आता काही आता 12 वाजून गेले म्हणून करता झाली आता वेळ म्हणते. हा म्हणून झालेली चिंतनरूपी सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी शिवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली